नमस्कार मैत्रिणींनो, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आज दाखवणार आहोत कोबीची वडी। तर त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। मी कोबी बारीक चिरून घेतले आणि मी मटार घेतलाय, मिरची, आलं आणि लसूण घेतलेले आणि थोडं जिरं असं वाटून घेतलेले, क्रश करून जरा जाडसरच घेतले। ते ह्याच्यात आपण घालूया। हा थोडासा मी ओवा टाकते, ओवा म्हणजे पोटाला बरा असतो आपल्या। हे हिंग आणि हळद घेतले। हे लाल तिखट घेतले अर्धा चमचा, कारण हिरवी मिरची घातलेली आहे। गरम मसाला घेतला अर्धा चमचा। धणा जिरा पावडर घेतले, ते 1 चमचा घालते मी। थोडीशी साखर घालते। कोथिंबीर खूप कापून घेतलेली आहे बारीक अशी, आणि हे मीठ आपलं घेतलेलं आहे। हे तीळ घेतले 2 चमचे। बेसन पीठ घेतलेलं आहे मी, ते 2-3 चमचे घालते। आणि तांदळाचं पीठ घेतले 1 चमचा, ते घालते। थोडंसं तेल घालते। हे सर्व मिक्स करून घेते। हे मी पूर्ण हाताने सगळं मळून घेतले। त्याच्यात 1 चमचा फक्त मी पाणी टाकले छोटा, आणि हा खायचा सोडा टाकते, बेकिंग सोडा। सोडा एकदम कमी घ्यायचा। हे आपलं फ्राय पॅन मी तापत ठेवले आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे, आपलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया। थोडेसे मी तीळ पसरवते याच्यावर, आणि आता आपण झाकण देऊन ठेवूया 5-10 मिनिटं। गॅस स्लो फ्लेमच ठेवायची, कारण आपलं करपण्याची शक्यता असते म्हणून। एकदा आपण उघडून बघूया। आता आपलं वरती सुकत आलेलं आहे। थोड्या वेळ अजून 5 मिनिटं ठेवू आणि मग उलटं करून घेऊया। 5 मिनिटं मी अजून ठेवते। कोबी म्हटलं का काय सगळ्यांच्या बिनआवडीचं, पण ह्या असं केलं का पोरं पण फटाफट खातात, त्यांना टिफिनला द्यायला पण मस्त, आणि सर्व्हिस करणाऱ्या बायका आहेत त्यांना पण टिफिनला न्यायला चांगलं आहे। तर हे आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालतं आणि खाऊ शकता तुम्ही। आणि ह्याला काय आता परत तळाबिळाचं नाही, हे असंच खायचं। तुम्हाला पाहिजे असेल तर सॉस बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, जेवणाबरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर। आता मी गॅस बंद करते, जरा आपण उलटं करून घेऊया एका ताटामध्ये। हे बघा, हे आता मी उलटं केलेलं आहे, ते आता परत ह्याच्यामध्ये आपण टाकायचं। जरासं तेल टाकते। तर मी हे ताट ह्याच्यावर उपडं घातले, आणि हे बघा हे असं, आणि मग ह्या फ्राय पॅनमध्ये आपण आता हे असं टाकूया। हे बघा, आता परत त्या बाजूने मी भाजून घेते चांगलं। गॅस मंदच ठेवायचा, म्हणजे आतल्या आत ते चांगलं होते आणि फुलतं, म्हणून मी गॅस बारीक करून ठेवलेलं आहे। आता उलटं करून, तर आता आपण 5 मिनिटं वाट बघूया। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि उघडून बघते। छान झालेलं आहे आपलं, मस्त झालेलं आहे। आता थोडं आपण हे गार करून घेऊया। एका ताटामध्ये काढून घेते मी। हे बघा, सगळ्या बाजूने छान झालेले आहे खरपूस। पूर्वीच्या काळी काय असायचं, हे करायचं म्हणजे भारी झंझट। आमची आई वगैरे करायची तेव्हा, चूल पेटवा, मग त्याच्यात कोळसे घालायचे, ते कोळसे खालीवर ठेवायचे, तेव्हा ते व्हायचं। आता कसं सोपं झाले, आपले फ्राय पॅन आलेत, गॅस आलाय, त्याच्यामुळे फटाफट हे होतात। तर बघा किती छान झालेलं आहे, आणि तीळ पण किती वरून छान दिसतात ते। आता गार झालं का आपण ह्याचे तुकडे पाडून घेऊया आणि मग सर्विंग डिशमध्ये लावून घेऊया। बघा, आपली कोबीची वडी एवढी क्रंची झाली आणि छान झालेली आहे, खूपच छान झाले। आणि अशीच वडी तुम्ही करून मला कळवा कशी झाले ती। तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तो परत धन्यवाद।